वेलकम टू आवर न्यू मिनी ब्लॉग. माझे हे झाडूसारखे केस बघतात. मी आला किती दिवसांचं बोलते चल मला हेअर कट करायला घेऊन चल, पण हा ऐकतच नाहीये. आता याला ना खूप लाडीगोडी लावावी लागणार आहे. त्याला म्हटलं मी तुझे सर्व काम ऐकल, तू जे बोलशील ते मी करेल, पण तू प्लीज मला हेअर कट करायला घेऊन चल. नेतो की नाही काय माहिती. आता वाजले 5:30 आणि आम्ही सकाळचे 10 वाजल्यापासून इथंच होतो. आम्ही दोघांनी पण काहीच खाल्लेलं नव्हतं म्हणून अमोल गेलेला होता आम्हाला थोडंफार खायला आणायला. अमोलने आणलं होतं माझं फेवरेट बॉम्बे सँडविच. फटाफट खायच्या नादात ना मी थोडंफार खाली पण सांडून दिलं. त्यानंतर रात्रीच्या 8:30 वाजेपर्यंत आम्ही खूप सारं काम केलं. घरी गेले, घरी जाऊन मी स्वयंपाक बनवला आणि मग आम्ही जेवण केलं. आणि आता फायनली ऋषी मानलेला आहे मला हेअर कट करायला घेऊन जायला. मी तर खूप जास्त खुश होते कारण की माझा नवीन हेअर कट होणार होता. हेअर कट करायला आम्ही मॉल मध्ये गेलो आणि इथे खेळत बसले. छोटे छोटे मुलांना खेळायला नाही, इथे सापसिडी बनवलेली होती. पण मी आता ऋषीला कसं समजू की हे छोट्या छोट्या मुलांसाठी बनवलेलं आहे. ऋषी इतका भामटाय माहिती का, जेव्हा पण हारायला येतो ना असं चिडकी खेळतो. हे दोघं बारीक लेकरासारखे ना भांडत होते. त्यातल्या त्यात अमोलला आहे ना सापाने चावून पण घेतलं. मला नाही वाटत आता यांचा काही इरादा आहे हे संपवायचा. या दोघांना इग्नोर केला आणि मी गेले सलून मध्ये. सर्वात आधी तर मी हेअर वॉश करायला घेतला आणि 2 वर्षानंतर मी हेअर कट करत होते. आता खूप जास्त एक्साइटेड होते न्यू हेअर कट साठी. मला तर फेदर कट, लेअर कट, आमक कट, ढमक कट सगळे कट करावे वाटत होते, पण नो, मी साधा सिंपल यू कट केला. इकडे अमोल भाऊंची ना दाढी सुद्धा करणं चालू होती. नवीन हेअर कट होत होता म्हणून खुश तर खूप होते, पण हेअर्स कमी होत होते त्याचं दुःख पण खूप होतं. तर माझं हेअर कट झालेला आहे, डन. हेअर कट खूप सुंदर झालेला आहे. जर तुम्ही पण छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत असाल तर जास्त सलूनला नक्की व्हिजिट करा. एवढा सुंदर हेअर कट करून आता मला झोपावं लागतंय कारण की खूप रात्र झालेली आहे. बाय बाय.